नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मका पिकाची पाहणी करता गाव चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मका पिकाची पाहणी करता आलेलो आहे। तर आपल्यासोबत शेतकरी भाऊ पण या ठिकाणी सोबत आहे आपल्या, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मका वाणाबद्दल। तर नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं नाव सांगा। अक्षय राजू पवार. अक्षय राजू पवार, मोबाईल नंबर 85 30 58 33 80. थोडा हळूहळू सांगा ना। 85 30 58 33 80. 3380। बरं, कुठला वाण लावलाय तुम्ही मक्याचं? हे आपण 99 लावली, भारती 99. भारती 99 99। बरं, काय वाटलं तुम्हाला वाणामध्ये? वाण चांगलं आहे, छान आहे, बरं, उगवण क्षमता कसं काय होती वाणाची? चांगली होती. चांग चांगलं उगवलं। बरं, आळाईचा वगैरे प्रादुर्भाव कसा आहे? आळीचा प्रादुर्भाव काही एवढा नाही आहे. नाही, आळाई वगैरे कमी पडते। बरं, आता आपण इथं बघतोय की बा दोन दोन कंस या ठिकाणी लागलेले, असं किती प्रमाण आहे या प्लॉटमध्ये दोन दोन कंसायचं? असं खूप प्रमाणे तरी 80% 90%? 80%. 80%पर्यंत डबल कंस या वाणाला भरतात। आम्हाला दोन कंस सोलून दाखवा ना, हे सोला। हां, बघूयात आपण कसे काय। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता, बिलकुल दोन कंस एक समान कंस या ठिकाणी या मक्काचे लागतात। ते वरचं पण सोला आहे। बस, तर तुम्ही वाण लावून समाधानी आहात मग? हो. बरं, तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? मका लागवडीसाठी कसं काय भारती 99 चांगली आहे. चांगली आहे? 100% शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे। मला परवडली. तुम्हाला आम्हाला चांगली वाटली, मला चांगली वाटली. तुम्हाला चांगली वाटली? हो. बरं, तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, तुम्ही दोन दोन असे एक समान कणसे या ठिकाणी या मक्याला येतात। तर तुम्ही समजा बाहेरच नाही तर पूर्ण आतमध्ये सुद्धा या मक्याला दोन दोन कणस या ठिकाणी लागतात। तर शेतकरी बंधूंनो, विनंती आहे, येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त भारती 99 या मक्काची लागवड करून तुम्ही निश्चितच उत्पन्न वाढवावे। धन्यवाद।